अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। अंगणवाडींची दयनीय अवस्था, वीज, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव। भद्रावती शहरातील 53 पैकी अनेक अंगणवाड्यात विजेचा अभाव, बालके व गरोदर मातांना त्रास। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या 53 अंगणवाड्यांपैकी अपवाद वगळता अनेक अंगणवाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे समोर आले आहे। अनेक ठिकाणी आजही विजेची सुविधा उपलब्ध नसून परिसर अस्वच्छ आहे, त्यामुळे शिशु, लहान बालके, गरोदर माता तसेच अंगणवाडी सेविकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पांतर्गत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, अनौपचारिक पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच आरोग्य व आहार शिक्षण यांसारख्या महत्त्वपूर्ण सेवा दिल्या जातात। बालमृत्यू, कुपोषण आणि शाळा गळती कमी करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे काम करत असल्या तरी त्यांना आवश्यक मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याचे वास्तव समोर आले आहे। भद्रावती शहरातील अनेक अंगणवाडी इमारती जीर्ण अवस्थेत असून परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे। अनेक ठिकाणी वीज नसल्याने पंखेही बंद असून उष्णतेच्या तीव्र वातावरणात लहान मुले अक्षरशः घामाघूम होत असल्याचे पाहायला मिळते। याचा त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या गंभीर समस्येबाबत अपडेट इंडियाने संबंधित प्रकल्प अधिकारी व निरीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। भद्रावतीतील अंगणवाड्यांना तातडीने वीज, स्वच्छता, सुरक्षित इमारती आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांसह पालकांकडून होत आहे। प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र शासनामध्ये गावोगावी आणि शहरी भागात सुद्धा अनेक अंगणवाड्या चालवल्या जातात आणि या अंगणवाडीच्या माध्यमातून जे शिशु आहेत, लहान बालके आहेत, 0 ते 3 वर्ष, 3 ते 6 वर्ष, त्यांना शालेय पोषण आहार देणे, त्यांचं लसीकरण करणे आणि स्तनपान करणाऱ्या माता आहेत किंवा गरोदर माता आहेत त्यांची आरोग्य तपासणी करणे, त्यांना पोषक आहार पुरवणे आदी आदी कार्य केले जातात। परंतु शहरी भागातील भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील असणाऱ्या ज्या काही अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्यामध्ये कमीत कमी 90% अंगणवाडीमध्ये कोणत्याही प्रकारची विजेची व्यवस्था नाही आहे। त्याच्यामुळे जे काही लहान येणारे मुलं आहेत ते अक्षरशः उष्णतेमुळे भाजल्या जातात आणि वातावरणाचा जो परिणाम आहे तो त्यांच्या आरोग्यावरती पडण्याची शक्यता अधिक आहे। त्याच्यामुळे त्यांचं संगोपन करताना किंवा बालवांकावाडी किंवा अंगणवाडी चालवताना एकात्मिक ग्रामीण बाल विकास प्रकल्पाने या ठिकाणी वीज पुरवण्याची सोय केली तर ते अधिक सोयीच्या होतात। आपण या ठिकाणी अंगणवाडी पाहतो आहे, अंगणवाडी क्रमांक 39 शास्त्रीनगर खोबरे प्लॉट भद्रावती। या अंगणवाडीमध्ये इथल्या आरोग्य सेविका ज्या आहेत किंवा अंगणवाडी सेविका, अंगणवाडी शिक्षिका आहेत, यांनी लोकांच्या सहकार्याने आणि मदतीने या ठिकाणी विजेचं मीटर बसवलेलं आहे आणि अतिशय सुरेख अशी ती अंगणवाडी आहे। परंतु हे एक मात्र उदाहरण आहे। परंतु शहरी भागातल्या बऱ्याच ठिकाणी आम्ही व्हिजिट केली, भेट दिली आहे, तर त्या ठिकाणी अवतीभोवतीचा अस्वच्छ परिसर, त्या ठिकाणी विजेची व्यवस्था नाही आहे, व्यवस्थितपणे धड त्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जात नाही आहे, शालेय पोषण आहाराचा बरोबर पुरवठा नाही आहे, अशा अस्वच्छ आणि वीज नसलेल्या अंगणवाड्या या ठिकाणी कार्यरत आहे। त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा बालकाच्या किंवा येणाऱ्या ज्या माता आहेत त्यांच्या आरोग्यावरती पडण्याची शक्यता अधिक आहे। त्याच्यामुळे प्रकल्प अधिकारी असो किंवा संबंधित जी काही यंत्रणा असेल त्या यंत्रणेने त्या अंगणवाडीची काळजी घेण्याची नितांत गरज आहे। अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश माणूसमारे।